डिपार्टमेंटला आपल्या आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे आणि आपल्याला सुद्धा विनंती आहे की ही जी योजना या योजनेच्या मार्फत वेगवेगळे तर्कवितर्क या ठिकाणी लावले जात आहेत, पण मी एक जिल्ह्याचा मंत्री या नात्याने आणि आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपल्याला आवाहन करू इच्छितो की येत्या 17 किंवा 16 तारखेच्या आत 2 हप्ते या ठिकाणी या लाडक्या बहिणीचे टाकले जाणार आहेत। आणि ज्या अफवा आहेत की बजेट नाही आहे तर 35,000 जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपल्याला या ठिकाणी या योजनेकरता लाडक्या बहिणीचे टाकले जाणार आहेत। तर अशा माध्यमातून MSCP आहे, आहे 35,000 जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपल्याला या ठिकाणी या योजनेकरता लाडक्या बहिणीचे टाकले जाणार आहेत। तर अशा माध्यमातून MSCP आहे प्रत्येक आपण जर बघितलं की 40 गाव तर 40 गाव एकच स्थान आहे, त्यामुळे आपल्याला 50चा आकडा दिसेल। पण जळगाव ग्रामीण म्हटलं तर धरणगाव तालुका वेगळा आहे, जळगाव तालुका वेगळा आहे। दोघांची जर बेरीज आपण केली, आता एरंडोल आणि पारोडा जर पाहिलं तर 44,000 आहे, पण असं जर आपण वेगळं पाहिलं तर एकीकडे 20 दिसतं आणि पारोड्यामध्ये 24 दिसतात। तर दोघांची जर आकडेवारी पाहिली तर आम्ही पाहिलं तर बरेच तालुके 50, 45, 48 असे आहे आणि अजूनही मुदत सुरू आहे। म्हणजे मेन अडचण एकच येते की ऑनलाईन करण्याकरता थोडी अडचण आम्हाला आहे। ती रात्रीच्या वेळेस साईट चांगली चालू असल्यामुळे मदतनीस, सेविका, TSP हे सगळे आपल्याला मदत करत आहे, त्यामुळे आमचा जो रेशो आहे मला वाटते तो आम्ही बरोबर पार करू। आणि ही योजना काही आजच संपणारी योजना नाही आहे, लक्षात ठेवा। ही योजना कायम सुरू राहणार आहे। आज जी मुलगी 20 वर्षाची आहे ती पुढच्या वर्षी 21 वर्षाची होणार। एखादा 60 वर्ष 61 वर्षापर्यंतचा हा लाभ आहे, आलं का लक्षामध्ये, तोपर्यंत हा लाभ त्यांना मिळणार आहे। ही योजना न बंद पडणारी, ही कायमस्वरूपी चालणारी योजना आहे। पण त्याच्यामध्ये जे गैरसमज आहे ते गैरसमज जे आजपर्यंत फैलत जाते, निगेटिव्ह विचार मांडले जात आहेत, त्याच्याकरता मुख्यमंत्र्यांनी बहिणींशी संवाद साधावा। ही योजना कशी आहे, ही योजना कशी चालणार आहे, महिलांकरता सरकारने काय केलेलं आहे, म्हणजे येणारा बाळ जे जन्माला येतं मुलगी म्हणून, तर ती 18 वर्ष होईपर्यंत 1,01,000 तिच्या अकाउंटवर कशी जातात। ही एकच योजना नाही आहे महिलांकरता। मुलींना मोफत शिक्षण देणारं हे आपलं पहिलं एकमेव राज्य आहे की ज्या राज्याने हा सगळ्यात क्रांतिकारी निर्णय घेतला। महिलांना अर्ध तिकीट देणारं हे पहिलं सरकार आहे। या ठिकाणी उपचाराकरता 5 लाख रुपये जे देण्यात जातात त्याच्यामध्ये महिलांना मिळणार आहे। त्याच्यानंतर आज या ठिकाणी 1,500 रुपये देणारं मध्य प्रदेशनंतर हे आपलं पहिलं सरकार आहे। आणि तीर्थयात्रेला जाण्याकरता वृद्धामध्ये जाणारे सगळे जे महिला पुरुष आहे यांच्याकरता यात्रा करून देणारा सुद्धा हे पहिलं सरकार आहे। योजनेमध्ये महिलांना रक्कम देण्यासाठी म्हणून अन्य खात्याची काही रक्कम कमी केली गेलेली आहे का? पण हे बघा, सरकार आहे, सरकार कुठल्या खात्याची कमी करते आणि कुठल्या खात्याची कमी करू नये, सरकारचे जरी अधिकार असले तरी आपल्याला विकासामध्ये कुठं काय कमी दिसतं आहे। माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या योजनेला जर करायचं असेल तर थोडेफार तिकडच्या डिपार्टमेंटमधले पैसे इकडे तिकडे होऊ शकतात। आता एखाद्या खात्याला 50,000 कोटी रुपये बजेट लागणार आहे आणि एकाच वेळेस जर ती रक्कम द्यायची असेल तर इतर खात्यामधून 1,000, 2,000 कोटी रुपये एवढ्या मोठ्या राज्यामधून कमी करून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये टाकून योजना चालवणे ही फार मोठी गोष्ट सरकार करता नाही आहे। आणि माझ्या माहितीप्रमाणे पहिलं वर्ष आहे, पहिल्या वर्षामध्ये तरतूद करण्याकरता ही थोडीफार अडचण आली असेल सरकारला आणि येईलच। आपण एखादी गोष्ट घरामध्ये करत असताना सुद्धा जर एखादं काही मोटरसायकल घ्यायची असेल तर आपण आपल्या किराणामध्ये 2 वस्तू कमी करतो, तर साहजिक आहे, सरकार आहे। पण ही डेअरिंग करणं फार सोपं नाही आहे। एका वर्षाचे पूर्ण पैसे अकाउंटवर ठेवून आपल्या डिपॉझिट वर्क ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे महिलांच्या पैसे एकाकडे ठेवणे आणि ती योजना चालू करणे ही फार मोठी गोष्ट आहे। महिला व बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेसंदर्भातली तपासणी करण्यात आली, तर त्यात काही महिलांच्या खात्यावर जो 1 रुपया तपासणीसाठी टाकण्यात आला होता ना, तो बऱ्याच महिलांच्या खात्यावर 1 रुपया गेलेलाच नाही। हे बघा, काही लोकांना टाकणार आहेत, पूर्ण नाही, तुमच्या लक्षात येत नाही आहे। टेस्टिंग कशी आहे, आता महाराष्ट्र कॅबिनेटमध्येच झाला विषय। महाराष्ट्र सरकारने समजून घ्या 10,000 अकाउंटवर टाकायचे आहे, ते अकाउंट नंबर तिथे आहे, बरोबर। तर त्यांनी त्या 10,000वर टाकले आणि त्यांनी ते चेक केले, त्यांना मिळाले की नाही, बस एवढंच केलं आहे। 100% महिलांना नाही, अजून तर नोंदणी सुरू आहे। उद्याच्या दिवशी तुम्ही म्हणणार की बा यांना दिले मग नोंदणीवाल्यांचं काय, असं नाही आहे।
आलं का लक्षात? भाजपचा पण मेळावा झाला त्यात त्याने 11 मतदारसंघात तयारी दर्शवली लढवण्याची. त्यावर आपली भूमिका काय? हे आम्ही पण तयारी केलेली आहे सगळीकडे, असं नाही. प्रत्येक पक्ष आपल्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामधला कार्यकर्ता आपल्या कार्यकर्त्यांना आपला पक्ष टिकवण्याकरता निश्चितपणाने तयारी करत असतो. पण आपण आतापर्यंत पाहिलं आहे, मलाही 35 वर्ष झालेले आहे. आम्ही 100 वेळेस एकमेकाच्या जागा मागतो, प्रत्येकजण जागेंचा दावा ठोकतो, पण वरतून आदेश आला की काम करतो. मागे पण जळगाव ब्रांडमध्ये तुमच्या विरोधात उमेदवारी दिली होती, पाठवत दिली होती, तर यापुढे झालं पाहिजे असं. आता बघा, शेवटी आपण आपलं काम करत राहायचं महायुती आपली आहे. आहे. भाऊ, काही दिवसांपूर्वी मंगेश चव्हाणांनी तुमच्यामध्ये कलगीतुरा रंगला होता. त्या कलगीतुऱ्यानंतर मंगेश चव्हाणांनी गुलाबराव देवकरांची भेट घेतली त्यांच्या कार्यालयात जाऊन. काही विधानसभेत भाऊ तुमच्या विरुद्ध काही भाजपचे हे षडयंत्र बघा, लोकसभेच्या वेळेस रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये देवकराप्पांनी काम करावं याच्याकरता सुद्धा ते जळगावमध्ये त्यांची चहा प्यायला गेले होते, म्हणून ते जळगाव लोकसभेत दिसले नाही. त्याच्यामुळे पुन्हा ते तिकडे चहा प्यायला गेले असतील. आपण पाहिलं का त्यांना जळगाव लोकसभा मतदारसंघात? ते फक्त रक्षाताईच्याच मतदारसंघात फिरले, कारण की त्यावेळेसही मंगेश चव्हाणांच्या गोड चहा ते प्याले होते. काही षडयंत्र आहे का भाऊ तुमच्या विरुद्ध आहे भाजपचं आता विधानसभेत? काही षडयंत्र नाही. हो, एकीकडे गुलाबराव देवकरांचा स्टँड, दुसरीकडे प्रश्न कधी आबासाहेबांच्या मतदारसंघामध्ये ए.टी. पाटील जरा ताकद वाढवताना दिसत आहे, भाजप तयारी करताना दिसतंय भाऊ कुठंतरी. कमी लेखून चालणार नाही ना या गोष्टी. हे बघा, आता असं तर आम्ही म्हणू शकत नाही की कोणी तयारी करा की कोणी तयारी करू नये. आम्ही आमच्या तयारीमध्ये आहे. शेवटी आम्ही इमानदारीने लोकसभेत काम केलेलं आहे, जनता हे बघू नये. आणि हे BJPने कबूल केलेलं आहे, BJPच्या नेतृत्वाने कबूल केलेलं आहे. जळगावपासून तर कल्याणपर्यंत फक्त आम्ही 2 सीट आलेल्या, त्याच्यात शिंदे सेनेच्या लोकांनी किती काम केलं हे तुम्ही सुद्धा पाहिलं आहे, BJPने पाहिलं आहे, जनतेने पाहिलं आहे. आता त्यांनी कसं वागावं हा त्यांचा विषय आहे. आता आपण म्हणले की मंगेश चव्हाण चहा प्यायला गेले होते, याच्यापूर्वी पण चहा प्यायला गेले होते. ते कसं देवकराप्पा शांत बसले होते हे आम्हाला सगळं माहीत आहे. पण आता विनाकारण त्या माणसाची बदनामी का करावी? त्यांनी आम्हाला मदत केली आहे लोकसभेमध्ये. पण जर समजा भाजपने हा स्टँड शेवटपर्यंत कायम राहिला तर तुमचा प्लॅन बी तयार आहे. हो, जर समजा भाजप- हो, दिसले का तुम्हाला जळगाव लोकसभेत? ते नाही, ते रावेर लोकसभेत होते. ज्या दिवशी वोटिंग होतं, श्रीराम पाटलांचा प्रचार फुलफिल केला, कारण की मंगेश दादांचा दूध पेट्रेशनचा चहा त्यांना खूप आवडतो. ग्रामीणमध्ये शुभा पाठिंबा आहे का त्यात? मी कुठल्याच पाठिंब्याला घाबरत नाही. शेवटी मी जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने काम करतो आहे. आणि मी सद्विवेक बुद्धीने परमेश्वराला साक्षी ठेवून बाळासाहेबांची शपथ घेऊन स्मिताताई वाघ यांचं काम केलेलं आहे. त्यांनी कसं वागावं, त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे. पण मला वरच्या नेतृत्वावर विश्वास आहे. आम्ही निष्ठेने काम केल्याबद्दल आमची महायुती पक्की राहील. भाऊ, राज्यामध्ये आजपासून जनसन्मान यात्रेला सुरुवात झाली अजितदादांच्या. त्या यात्रेचं वैशिष्ट्य आहे की तिला गुलाबी यात्रा म्हटलं जातं. हे बसेस पण गुलाबी, सोशल मीडिया टीम पण आत्ताच गुलाबी. कलेक्टर साहेबांनी सांगितलं की ज्या दिवशी शिंदे साहेब येतील त्या दिवशी गुलाबी शर्ट सगळ्यांनी घालावे. विनोदाचा भाग सोडा, शेवटी काय लकी असतो कोणाचा कलर. आता शेवटी गुलाबी आहे तर योगायोगाने माझं नाव बी गुलाब आहे. त्यांना अजितदादांना लकी आहे का भाऊ तो कलर? जी, हे बघा, आता त्याच्यावर मी काही ज्योतिषी नाही आहे. शेवटी ज्याचा त्याचा विषय आहे. ठीक आहे. भाऊ, ठाण्याचे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी आज बॅनरच्या माध्यमातून एकनाथ शिंदेवर टीका केलेली आहे. त्यांनी माहिती. म्हटलेलं आहे की काय हिंदुत्व काय मला पक्ष काहीच सोडला. माहित नाही त्याच्यात ठाण्यात. अजित पवार म्हणले आहे की मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा सिनियर आहे. आहेत ते. आहेत, मुख्यमंत्री झालेत. मी आम्ही त्यांचा आपला आदर पक्ष चाललो करतो. असतो. 4 वेळेस उपमुख्यमंत्री झाले ते, सकाळी सुद्धा झाले. चला.